पहलगाममध्ये जो दहशतवादी हल्ला झाला त्या हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात खरं तर संतापाची लाट उसळलेली आहे आणि उरीप्रमाणे पुन्हा एकदा भारतानं बदला घ्यावा ही प्रत्येक देशवासियाची खरं तर भावना आहे। आणि दुसरं महत्त्वाचं, महाराष्ट्रातून हजारो लाखो पर्यटक दरवर्षी पर्यटनासाठी बाहेर पडत असतात आणि सध्या महाराष्ट्रामध्ये तापमानाचा पारा वाढलेला असताना जम्मू काश्मीरमधली गुलाबी थंडी अनुभवायला हजारो पर्यटक योगायोगानं जम्मू काश्मीरमध्ये आलेले होते आणि त्याच वेळेला खरं तर हा हल्ला जो आहे दहशतवादी भ्याड हल्ला झालेला आहे। आणि मी सध्या पहिल्यांदा आधी प्रेक्षकांना दाखवतो की हे जे मागं चित्र दिसतं म्हणजे हा जो संपूर्ण डोंगराळ हा जो भाग दिसतोय याच्या पलीकडे म्हणजे अवघ्या 10 ते 12 किलोमीटर अंतरावर पहलगाममध्ये हा दहशतवादी हल्ला झालेला आहे। त्यानंतर अजूनही त्या ठिकाणी त्या जंगलामध्ये घनदाट जंगलामध्ये सर्च ऑपरेशन सुरू आहे। दुसरीकडं राजकारण तर केलं जातंच की धर्म विचारून अतिरेक्यांनी गोळ्या मारल्या, पण दुसरं एक महत्त्वाचं की महाराष्ट्रातले पर्यटक अडकलेत। तर नक्की महाराष्ट्रातले पर्यटक अडकलेत का याबाबतचा खरं तर एक ग्राउंड रिपोर्ट मी तुमच्यासमोर सादर करणार आहे, कारण ही सगळी मंडळी आहेत महाराष्ट्रातली आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेल्या पुण्यातली सगळेजण आहेत। जवळपास 15 ते 20 जणांचा हा ग्रुप आलेला आहे आणि या सगळ्या महिला मराठमोळ्या साड्या नेसून गॉगल घालून म्हणजे यांनी काही वेळापूर्वी तर रील देखील शूट केलेला आहे। कारण पाठीमागं आपण पाहतोय अक्षरशः पावसाळ्यात जसं महाराष्ट्रात नद्या वाहत असतात तशा पद्धतीनं ऐन एप्रिल महिन्यात या ठिकाणी हे फेसाळणारं पाणी आपण पाहतोय आणि ह्या सगळ्याचा आनंद खरं तर हे लुटत आहेत। महत्त्वाचं म्हणजे काल रात्री ते आलेले आहेत, त्यांना कल्पनाही नव्हती की पहलगामचा हा जो दहशतवादी हल्ला आहे तो घडेल। त्यामुळे अजूनही ते पहलगामला गेलेले नाहीत। काय नेमक्या भावना आहेत, खरंच अडकलेत का, त्यांचे कोणी नातेवाईक मित्रपरिवार अजून कोणी जम्मू काश्मीरमध्ये अडकलं आहे का, ह्या सगळ्याचा खरं तर आपण आढावा घेणार आहोत। सुरुवात मी तुमच्यापासून करतो। तुम्ही रील शूट केला, सगळेजण तुम्ही हसताय, मग महाराष्ट्रामध्ये वातावरण पसरवलं जातं आहे की इतके लोक अडकलेत, त्यांना मदत हवी आहे, सुखरूप आहेत। जो हल्ला झाला त्यामध्ये ज्यांना म्हणजे जीव गमवावा लागला ते तर भ्याड हल्ला होता, तो त्याचा निषेध करायलाच हवा। मात्र तुम्ही कसं एन्जॉय करताय ते पहिल्यांदा सांगा। नाही, आम्ही तर खूप छान एन्जॉय करतोय। आम्हाला हॉटेलनी सर्व्हिस पण खूप छान दिली आहे आणि आम्ही पाहू शकलो नाही पहलगाम, आमचं राहिलं, आम्ही काल रात्री इथे आलो म्हणून आम्ही आज हा सगळा एन्जॉय करतोय इथे। मनामध्ये दुःख आहे पहलगाम नाही, हल्ल्याचं तर दुःख आहेच आहे, तो भ्याड हल्ला तो व्हायला नकोच होता, पण बाकी सगळं छान आहे। मग आता पहलगामला जाणार आहे की नाही तुम्ही? नाही, आता तर बंदच केलेलं आहे बंद केलंय, सर्व सिक्युरिटी म्हणून सर्व बंद केलंय। पण आम्हाला थोडं हे राहील की आम्ही पहलगाम बघू शकलो नाही, परंतु इथे जसं वातावरण, आम्ही काल जेव्हा हॉटेलवर आलो तेव्हा आम्ही थोडं घाबरलेलो होतो, पण कम्पेअर आम्ही असं खूप वातावरण एन्जॉयबल आहे आणि असं काही भीतीचं वातावरण नाही घरी वगैरे की आम्ही सगळे सुखरूप आहोत, खूप छान, म्हणजे जे बातम्यांना दाखवते तसं काही नाही आहे, आम्ही अगदी छान एन्जॉय करतो। जे बातम्यांना दाखवतात त्याच्यामुळे आमचे घरचे पॅनिक झालेले आहेत, पण एवढं काही वातावरण नाही आहे, आम्ही सगळे व्यवस्थित आहोत। तुमच्या घरातून काही फोन आला होता का नातेवाईकांचा की अशा म्हणजे बातम्या आलेत किंवा तुम्ही अडचणीत आहात असं काही? हो, ॲक्च्युली माझा आजी आजोबांचा फोन आला होता, ते ॲक्च्युली गुजरातवरून आणि खूप टेन्शनमध्ये आले होते, बट आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही सुखरूप आहोत, आम्ही व्यवस्थित आहोत आणि यांच्या लोकांनी पण खूप सहकार्य केलं आहे आम्हाला, सो आम्ही सगळे सुखरूप आहोत। इथं तुम्हाला काही धार्मिक जाणवलं, हिंदू मुस्लिम असं काही? नाही, आम्हाला अजिबात नाही जाणवलं, खूप छान वाटलं इथे। पहिल्यांदाच आला तुम्ही? हो, पहिल्यांदाच आलोय आम्ही, सो खूप छान वाटलं इथे येऊन, लोक पण छान आहेत, सहकार्य करणारे आहेत लोक, सो इथे नागपूरचं तापमान 44 क्रॉस झालेलं आहे, इथं आता म्हणजे आत्ताही थंडी वाजते, संध्याकाळचं वारं सुटलंय, कसं एन्जॉय करताय? नाही, आम्ही खूप छान एन्जॉय करतोय आणि हे फक्त एन्जॉय ह्याच्यामुळे करतोय का इथले लोक आम्हाला खूप सपोर्ट करतात, ते समजून घेतात, ते काय प्रॉब्लेम झाला तर मदत करायला पण तयार आहे। आणि हे जे पसरवतात ते का हिंदू मुस्लिम असलं, इथे आम्ही काही वातावरण बघितलेलं नाही आहे, वाईट आणि चांगलं सगळीकडे असतात, इथले लोक तसे नाही आहे, खूप मायाळू आहे, सपोर्टिव्ह आहे। तुम्ही नक्की संधी भेटली तर काश्मीर बघायला नक्की या आणि काश्मीर खरंच जन्नत आहे, हे आपल्याला बघितलंच पाहिजे। इंडियाची आन बान शान आहे, ते आपण आवर्जून बघितलं पाहिजे का आपला देश पण कसा आहे आणि काय काय आहे आणि आपले इथले लोक पण कसे आहे। जे हे काय पसरवतात ते का इथले लोक खराब आहे का, तसं काहीच नाही आहे, इथे खूप छान आहे। तुम्ही कसं एन्जॉय केलं? मी पण खूप काल इथे एंट्री केल्यानंतर थोडीशी मनामध्ये भीती होती, त्यानंतर मग इथे रिसॉर्टला आल्यानंतर थोडीशी भीती गेली
सगळ्यांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं आणि त्यानंतर सकाळी मग घरून सगळ्यांचे फोन येत गेले, आमचं टेन्शन घेत गेले की हे अडकले म्हणून. पण त्यानंतरही आम्ही त्यांना दिलासा देत गेलो की आम्ही सुखरूप आहोत आणि इथं आमचं रिसॉर्टवाल्यांनी खूप छान सहकार्य केलेले. हां, आमचे जे आवर्जून सांगण्याचं आहे का जे आमचे ड्रायव्हर होते ते खूप जबाबदारीने वागले, अगदी पॅनिक नाही झाले, ते स्वतः घाबरले नाही आणि आम्हाला पण अजिबात घाबरून दिलं नाही आणि त्यांनी म्हणजे प्रोटेक्ट करत होते. आम्ही इथे आलो तेव्हा खूप सगळे लोक पण जमा होते, तेव्हा आम्ही घाबरलेले, पण ड्रायव्हर बोलला तसं काहीच नाही आहे, घाबरायचं काही कारण नाही आहे. इथले लोक पण बोलत होते का ना तुम्ही घाबरू नका, तुम्हाला गरज पडली तर आम्ही मदत करायला तयार आहे. अजून काही प्रतिक्रिया मी जाणून घेणार आहे तुमच्यापासून. सुरुवात पुन्हा एकदा, वाटतंय तुम्हाला हिंदू मुस्लिम असं वातावरण इथं काही तसं काही जाणवलं? नाही, बिलकुल तसं काही जाणवलं नाही आहे. आम्हाला तर उलट जास्त सहकार्य केलं हॉटेलवाल्यांनी, त्यांच्या स्टाफने, की तुम्ही घाबरू नका वगैरे. आम्ही काल थोडंसं घाबरल्यासारखं झालेलं, पण त्याच्यानंतर इथे आल्याच्यानंतर आम्हाला तसं काही जाणवलं नाही की काही झालं आहे वगैरे असं काही. त्यांनी जाणून पण दिलं नाही, व्यवस्थित सगळी ट्रीटमेंट दिली आम्हाला आणि असं घाबरण्यासारखं काही नाही आहे. माझी वेळ ते दोन वेळेला आलो आम्ही इथे, दुसऱ्यांदा आलो आहे, पण आम्ही परत एकदा येणार आहे कारण आमची इच्छा राहिली आहे बघायची. एक सांगा, आता मी ह्या भागामध्ये फिरलो कारण काही किलोमीटर अंतरावर हा हल्ला झाला आहे. आता सध्या ह्या सगळ्या हॉटेलमध्ये फक्त टुरिस्टना राहायची परवानगी आहे, म्हणजे जसं लॉकडाऊनमध्ये परिस्थिती होती तशी आहे. सगळं तुम्हाला जेवण नाश्ता सगळं येस व्यवस्थित एकदम काहीच अडचण नाही. त्यांनी तर आम्हाला उलट रिलॅक्स केलं की तुम्ही घाबरू नका वगैरे, व्यवस्थित राहा. आम्हाला सर्व्हिस पण छान दिली, त्यांच्यामुळे आम्ही अजून जास्त रिलॅक्स झालो. परत यावं असं वाटतं काश्मीरला. एकच दिवस तुम्ही घालवलाय, अजून 24 तास झालेले नाही? हो, आम्ही नाही 2 दिवस घालवले आहेत आणि राहिलेलं आहे आमचं बघायचं, तर ते बघण्यासाठी आम्हाला परत यायचं आहे. पहलगाम आज जरी तुम्हाला ते मिस करत असला, तुम्ही इतर ठिकाणी जाणार आहात, मनामध्ये काही भीती आहे तशी? भीती अशी नाही आहे, थोडं बघायचंच इच्छा आहे अजून. जर ओपन असेल तर जायची इच्छा आहे. तुम्ही काय सांगाल एकंदरीत या सगळ्याबद्दल? काल आम्ही घाबरलो होतो जरा, म्हणजे इथं जवळ आलो आणि थांबवल्या गाड्या, नंतर खूप भीती वाटली होती. पण इथं आल्यावर जे आपुलकी मिळाली, आम्हाला प्रेम मिळालं ह्या लोकांचं आणि त्यांनी आधार दिला की बाबा तुम्ही अजिबात घाबरू नका, व्यवस्थित आम्ही तुमची काळजी घेऊ, व्यवस्थित राहा. त्यांनी जेवणाची व्यवस्था केली छान आणि आणि सुरक्षित आहात तुम्ही इथं, अजिबात तुम्ही हे करू नका, आम्ही आहोत. या सगळ्या महिला मंडळांसोबत पुरुष मंडळी देखील आहेत, त्यांची मुलं देखील आलेली आहेत, त्यांची भावना आपण जाणून घेणार आहोत. सगळ्या म्हणजे पुणेकर महिला तर सगळ्या खुश आहेत, त्या एन्जॉय करतायत. तुम्ही त्यांची कशी काळजी घेताय किंवा घ्यायचीच गरज वाटली नाही का? तसं पाहिलं तर पुण्यातला काही ग्रुप आहे आणि मुंबईचं, म्हणजे आम्ही मुंबईचं आहोत आणि मी माझ्या आई आणि मुलाबरोबर आणि पत्नीबरोबर एकत्र आलो आहोत आणि या ठिकाणी एकदम सुंदर वातावरण आहे. प्रत्येकाचं स्वप्न असतं की काश्मीर पाहावं, काश्मीर हा स्वर्ग आहे आणि भारतामधल्या प्रत्येकाला परवडेल असा हा स्वित्झर्लंड आहे. युरोपमध्ये प्रत्येकाला जाण्याची शक्य नाही तेवढा खर्च करणं, आणि काश्मीर हे असं प्रांत आहे की प्रत्येक मध्यमवर्गीय गरीबातल्या गरीबसुद्धा त्या ठिकाणी खर्च करून येऊ शकतो आणि प्रत्येकाचं एक इच्छा असते मनातली आपल्याला स्वर्ग पाहायचा आहे. आणि ह्या काही वर्षामध्ये सुंदर असं वातावरण यात निर्माण झालेलं आहे. आणि आता पाहिलं तर माननीय गृहमंत्री यांनी सुद्धा ॲश्युअर केलं, पटापट इथं मिलिटरीच्या गाड्या आल्या आणि त्यामुळे जी सुरक्षितता निर्माण झाली, सिक्युरिटी इनबिल्ट, की आपल्याला इथं प्रोटेक्शन दिलं जाणार आहे. हा एक तात्पुरता. महाराष्ट्रातल्या लोकांना काय आवाहन करार, कारण इथून पुढे यायचा फ्लो कदाचित कमी होऊ शकतो. तो फ्लो आसामकडे जाईल, मेघालयकडे जाईल, म्हणजे नॉर्थ ईस्टकडे जाईल किंवा साऊथकडे जाऊ शकतो. महाराष्ट्रातल्या जनतेला मी असंच आवाहन करेन की या ठिकाणी काश्मीरी लोकांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि त्यांनी आपल्यासाठी खूप प्रकारचं आयोजन केलेलं आहे आणि त्यांची जी काश्मीरियत आहे आणि त्यांची जी मेहमान नवाजी आहे त्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. तर ती लोक आपली खूप आतुरतेने वाट पाहत आहेत आणि हा त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे. अत्यंत गरीबातला गरीब जो घोडा चालवतो, घोड्यावर आपण घोडेस्वारी करतो, तर त्या गरीब लोकांचे सुद्धा अश्रू आपल्याला आता पुसले पाहिजेत आणि त्यांना खूप गरज आहे. या ठिकाणी खूप सोबत येण्याची गरज आहे आणि आपण ते इथं येऊन देऊ शकतो आणि या स्वर्गात आपल्याला जे काही आनंद मिळेल तो आपल्या इतरांनाही वाटू शकतो. महत्त्वाचं म्हणजे हा जो धार्मिक हे आहे त्याच्यामध्ये मागं एक वापरलं जातं, तर ते अत्यंत चुकीचं आहे. जर काश्मीरीत जे आहेत ते आपले भाऊ आहेत, आपणही त्यांचे भाऊ आहोत आणि ते खूप प्रेमाने वागतात, खूप प्रेमळ माणसं आहेत आणि खूप अत्यंत सुरक्षित वातावरण आहे आणि सरकारने सुद्धा खूप इथं सुरक्षितता दिलेली आहे. नक्की सर्वांनी यावं आणि सगळ्यांनी याचा आनंद घ्यावा.
मी सध्या 8वीमध्ये मुंबईमध्ये शिक्षण घेत आहे. तुला काय भीती वाटली? कारण हे तर सगळे मोठे आहेत, तुला हे समजलं असणार की असा अटॅक झालाय पहलगामला, आल्यानंतर तुझ्या मनात काय होतं? नाही, मला अजिबात भीती नाही वाटली, कारण मला इथली लोकांना मी ओळखतो. सगळे खूप गोड आहेत, चांगली काळजी घेतात. तसं इथं घाबरण्यासारखं काहीच नाही आहे. हिंदू मुस्लिम तुला काय जाणवलं? नाही, अजिबात नाही. इथली लोक सर्वांना समान आदर देतात. हां, अगदी सर्वांना समान आदर देतात असं त्याची प्रतिक्रिया आहे. तुमची काय प्रतिक्रिया? मी पहिल्यांदा जे शहीद झाले त्यांना आदरांजली वाहतो आणि जर समजा पुढे वातावरण चांगलं राहिलं तर आम्ही पूर्ण टूर करून जाऊ, ही गॅरंटी. अर्धवट सहल सोडणार नाही, अर्धवट भिवून आम्ही सहल सोडणार नाही. आम्ही पूर्ण सहल कंप्लीट करून जाऊ. फक्त वातावरण म्हणजे परवानगी दिली, गव्हर्नमेंटने परवानगी दिली तर म्हणजे कायदेशीर जे काय असेल ते तुम्ही करून जा. हो हो, अगदी पूर्ण सहल करूनच जाऊ असा निर्धार खरं तर या सगळ्या पुणेकरांचा आहे. त्यामुळं सोनमर्ग असेल, गुलमर्ग असेल, पहलगाम तर सध्या बंद आहे. मात्र काश्मीरमध्ये अजून अशी काही ठिकाणं आहेत जी ठिकाणी तुम्हाला एक्सप्लोर करता येऊ शकतात, ज्या ठिकाणी प्रचंड स्वर्गाप्रमाणे असं निसर्गानं भरभरून असं दिलेलं आहे. ते पाहायला देखील तुम्ही कधी येऊ शकता. मात्र सध्याची परिस्थिती हीच आहे की महाराष्ट्रातले कुठलेही पर्यटक काश्मीरमध्ये अडचणीत नाहीत. व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, पहलगाम.